हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मागच्या व्हिडिओमधील जो हिल स्टेशन नंबर 1 चा जो काही सेकंड पार्ट आहे, राहिलेले जे काही प्रॉब्लेम आहे तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करायचा आहे। तर चला वेळ न घेता आपण डायरेक्टली प्रॉब्लेमला सुरुवात करूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी 5 नंबरची ॲडजस्टमेंट आरडीडी ॲट 5% ऑन सेंट्री डेटर, सेंट्री डेटरवरती आपल्याला 5% आरडीडी कॅल्क्युलेट करायची होती। इथपर्यंत आपलं झालेलं होतं। या ठिकाणी सेंट्री डेटरची ॲक्च्युअल अमाऊंट जर पाहिली तर आपल्याकडे आहे वर्किंग नोट नंबर 3 आरडीडी ऑन सेंट्री डेटर। ॲक्च्युअल अमाऊंट आहे आपल्याकडे आता 1,39,700। याच्यावरती 5% जर समजा आपण कॅल्क्युलेट केलं तर त्या ठिकाणी आपल्याला 0,0,2 गेले 1397 इंटू 5 जर आपण केलं तर उत्तर येईल आपलं 6,985 रुपये। 6,985 रुपये एवढं काय आहे आपलं आरडीडी। आरडीडी काय करतात, सेंट्री डेटर मधनं लेस। तर ॲसेट साइडला सेंट्री डेटर दिलेला आहे, त्याच्याखाली लेस न्यू आरडीडी 6,985। याची जर समजा आपण मायनस केले 1,39,700 मायनस 6,985 तर अमाऊंट येईल 1,32,715। 1,32,715 आरडीडी मुळे अमाऊंट कमी झाली, नुकसान झालं। न्यू आरडीडी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 6,985। या ठिकाणी बॅड डेब्ट्स ॲड न्यू बॅड डेब्ट्स ॲड न्यू आरडीडी यांची बेरीज केली, अमाऊंट येईल 9,785। 9,785 मायनस 1800 केले तर अमाऊंट येते बाहेर 7,985। एवढी अमाऊंट आपली आरडीडीची आता काय आहे, शिल्लक आहे। इथं आपल्या ज्या काही आपल्या एक्सटर्नल ॲडजस्टमेंट होत्या त्या या ठिकाणी संपलेल्या आहेत। आपल्याला पाहायचे आता हिडन ॲडजस्टमेंट। 2 हिडन ॲडजस्टमेंट आपल्याला आपल्या या प्रॉब्लेम मध्ये होत्या। ते म्हणजेच 1 नंबरची ॲडजस्टमेंट हिडन ॲडजस्टमेंट, ती म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंट, आणि दुसरी 10% इन्व्हेस्टमेंट। आता या ठिकाणी 10% इन्व्हेस्टमेंट ही जर समजा पहिली ॲडजस्टमेंट आपण सॉल्व्ह करायची म्हटली तर वर्किंग नोट नंबर 4 10% इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे 20,000 रुपये। 20,000वरती 10% 0,0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, उरली अमाऊंट 2,000। 2,000 रुपये काय मिळालेले आपल्याला, इंटरेस्ट मिळालेले आहे। इंटरेस्ट मिळालं इन्व्हेस्टमेंट मध्ये ॲड, इन्व्हेस्टमेंट मध्ये ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट, बाकी इंटरेस्ट 2,000, अमाऊंट बाहेर 20,000 प्लस 2,000 22,000 अमाऊंट बाहेर। सेकंड इफेक्ट 2,000 इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे, मिळणार आहे भविष्यात, फायदा आहे आपला, नफा फायदा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला। आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 2,000 रुपये आउटर कॉलमला। त्याच पद्धतीने दुसरी सेकंड हिडन ॲडजस्टमेंट आहे आपली ॲडव्हर्टाइजमेंट। ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ ₹4,500। या ठिकाणी 9 महिन्याचे 4,500 रुपये आपण काय केलेले, पेड केलेले आहे। मी तुम्हाला आधीच सांगितलं, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण हे जे फायनल अकाउंट करत असतो आपण एका वर्षाचा हिशोब या ठिकाणी घेत असतो। 1 एप्रिल ते 31 मार्च 12 महिन्याचे।
या ठिकाणी 9 महिन्याचं ऍडव्हर्टाइजमेंटचे आपण जे काही पैसे ते पेड केलेले आहेत, मात्र या ठिकाणी आपल्याला 9 महिन्याचे पेड न करता तर पूर्णचे पूर्ण 12 महिन्याची या ठिकाणी आपल्याला अमाऊंट पेड करायची होती. तर या ठिकाणी 9 महिन्याचे 4,500 तर 12 महिन्याचे किती या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. 5 नंबर ऍडव्हर्टाइजमेंट 9 महिन्याचे 4,500 तर 12 महिन्याचे किती या पद्धतीने 12 गुणिले 4,500 भागिले 9 या पद्धतीने जर समजा अमाऊंट केली तर त्याचं उत्तर तुम्हाला येणार आहे 9×5=45 म्हणजेच 12 गुणिले 500 12×5=60 म्हणजे 6,000 रुपये आपल्याला टोटल अमाऊंट काय करायची होती, पेड करायची होती. मात्र आपण किती पेड केलेले आहेत, फक्त आणि फक्त 4,500. प्रॉफिट अँड लॉस या ठिकाणी अमाऊंट किती पाहिजे आपल्याला 6,000 रुपये. आता कॅल्क्युलेट केली. ऍड आउटस्टँडिंग ऍड करतात. ऍड आउटस्टँडिंग 4,500 6,000 द्यायची होती, मात्र दिली किती आहे 4,500. किती कमी आहे 1,500. 1,500 ऍड म्हणजे टोटल अमाऊंट आपल्याला द्यायची आहे 6,000. 1,500 रुपये द्यायचं बाकी आहे. देण्याची साईड आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट देणे आपलं 1,500 रुपये. इथं आपला प्रॉब्लेम पूर्णचे पूर्ण सॉल्व्ह करून झालेला आहे. शेवटची स्टेप या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम काय करायचा आहे, या ठिकाणी टॅली करायचा आहे. सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. ट्रेडिंगचे डेबिट आणि क्रेडिटला काही अमाऊंट इनर कॉलमला राहिलेले असतील ते आपण काय करायचे आहे, बाहेर करायचे आहेत. ज्या पद्धतीने परचेस 1,48,000 लेस परचेस रिटर्न 4,000 यांची वजाबाकी बाहेर 1,44,000. त्याच्यानंतर सेल्सचं पूर्ण कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. या ठिकाणी अकाउंट क्लोज करत असताना नेहमी सिंगल आणि डबल लाईन मध्येच अकाउंट क्लोज करायचं आहे. वरती 1 लाईन आणि अमाऊंटच्या खाली 2 लाईन. सुरुवातीला ट्रेडिंगच्या डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. ट्रेडिंगच्या या ठिकाणी क्रेडिटची टोटल अमाऊंट येते आहे 3,30,500 आणि डेबिटची अमाऊंट येते 2,21,000. या ठिकाणी कोणती अमाऊंट मोठी आहे, जी अमाऊंट मोठी असेल तिचा काय घ्यायचा आहे, बेस घ्यायचा आहे. या ठिकाणी ट्रेडिंगची अमाऊंट जी आहे 3,30,500 ही अमाऊंट मोठी असल्यामुळे, क्रेडिटची अमाऊंट मोठी असल्यामुळे सगळ्यात आधी मान आहे क्रेडिटला लिहिण्याचा 3,30,500. त्याच्यानंतर इकडे सुद्धा 3,30,500. या 3,30,500 मधनं 2,21,000 मायनस करायचे आणि त्याला नाव द्यायचे टू ग्रॉस प्रॉफिट. याची वजाबाकी येणार आहे 1,09,500. फरक आला त्याला काय नाव द्यायचंय 1,00,000 टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आहे 1,09,500. पुढे फरक आलेला आहे ट्रेडिंगच्या डेबिटला फरक आला. पुढे अमाऊंट आपल्याला ट्रान्सफर करायची आहे पुढे प्रॉफिट अँड लॉसला. ट्रेडिंगच्या डेबिटला फरक आला म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट आपल्याला अमाऊंट काय करावं लागणार आहे, ट्रान्सफर करावं लागणार आहे. तर चला 1,09,500 ट्रान्सफर करूया. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला 1 नंबरची लाईन सोडलेली आपण या ठिकाणी लिहायचंय 1,09,500 आणि त्याला नाव द्यायचंय बाय ग्रॉस प्रॉफिट.
या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. त्याच्या अगोदर इनरला काही अमाऊंट आपली राहिलेली आहे का ती चेक करायची आहे. कोणत्याही प्रकारची इनरची अमाऊंट बाहेर आउटर कॉलमला आपण लिहिलेलं नाही अशी एकही अमाऊंट या ठिकाणी नाहीये. आता काय करायचंय, आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करायचंय. सेम ट्रेडिंग अकाउंट सारखं सिंगल डबल लाईन मध्ये या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल येत आहे 1,13,500 आणि डेबिटची टोटल आहे 20,679. या ठिकाणी आपल्याला जो काही फरक येतोय, या ठिकाणी आपली क्रेडिटची टोटल जास्त आहे प्रॉफिट अँड लॉसची 1,13,500 आणि डेबिटची टोटल आहे 24,679. सेम ट्रेडिंग अकाउंट सारखं जी अमाऊंट मोठी त्या साईडला आधी लिहायचा मान 1,13,500. जी अमाऊंट मोठी असेल ती अमाऊंट बेस मानायची. ज्या साईडची अमाऊंट मोठी आली त्या साईडला सर्वात आधी लिहायची. या ठिकाणी क्रेडिटची अमाऊंट 1,13,500 आली म्हणून आपण सुरुवातीला क्रेडिट साईडला लिहिली. तीच अमाऊंट डेबिट साईडला 1,13,500 मायनस 24,689 फरक येईल. डेबिट साईडला त्याला नाव द्यायचंय टू नेट प्रॉफिट आणि तो वाटायचा आहे दया आणि क्षमाला त्यांच्या रेशोमध्ये. फरक येतोय या ठिकाणी 1,13,500 मायनस 24,689 88,621. आपला फरक आलेला आहे प्रॉफिट अँड लॉसला 88,621. आता हा जो प्रॉफिट आहे हा दया आणि क्षमाला कसा वाटायचा आहे, त्यांचा रेशो दिलेला आहे 1:1. 1:1 म्हणजेच काय, इक्वल वाटायचा. म्हणजे या 88,621 ला दोनाने भाग द्यायचंय आणि त्याचे दोनाने भाग दिल्यानंतर जे दोन पार्ट होतील ते दोन पार्ट मध्ये आपल्याला दया आणि क्षमाला एक एक पार्ट त्या ठिकाणी द्यायचं. या ठिकाणी नेट प्रॉफिट टोटल 88,621. 88,621 ला दोनाने डिवाइड करायचंय. 2 चोक 8, 2 चोक 8, 2 त्रिक 6, 2 एक 2. त्याच्यानंतर 1 0 0 एकावर घेतला 0 आणि 5ने डिवाइड केलं. या ठिकाणी 2 पंचे 10 म्हणजे 44,300. 44,310.5 एवढा काय येतोय, भागाकार येतोय 44,310.5. या ठिकाणी एक भाग द्यायचा आपल्याला 44,310.5 दयाला आणि क्षमाला द्यायचंय 44,310.5. पण मात्र या ठिकाणी आपण अकाउंटमध्ये नेहमी प्रॉफिट अँड लॉस हा राऊंड फिगर अमाऊंट मध्ये त्या ठिकाणी वाटत असतो, पॉइंट मध्ये देत नसतो. मग या ठिकाणी काय करायचंय तर 50 पैसे कोणत्या तरी एका व्यक्तीला कमी द्यायचे आणि 50 पैसे कोणत्या तरी एका व्यक्तीला या ठिकाणी जास्त द्यायचे. मग या ठिकाणी दया नावाचा जो काही पार्टनर आहे त्याला द्यायचे 44,311 आणि क्षमा नावाचे जे काही पार्टनर आहे या क्षमा नावाच्या पार्टनरला द्यायचं 44,310. या पद्धतीने त्याची वाटप करायची आहे. दया 44,311 आणि क्षमा 44,310. या ठिकाणी हा जो काही प्रॉफिट अँड लॉसला डेबिट साईडला फरक आलेला आहे टू नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे पार्टनरला क्रेडिट साईडला. पार्टनरच्या क्रेडिटला या ठिकाणी बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट प्रॉफिट 44,311
आणि क्षमाला 44,310. पुढे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करायचं आहे सिंगल अँड डबल लाईन मध्ये. सुरुवातीला क्षमाची जी काही क्रेडिट साईड आहे त्या क्रेडिट साईडची टोटल येणार 1,64,310. डेबिटला 0 आहे म्हणजे क्रेडिटची टोटल जास्त आहे, ती डेबिटला लिहायची 1,64,310. हा जो फरक येईल याला नाव द्यायचं आहे टू बॅलन्स CD कॅरेट डाऊन 1,64,310. त्याच्यानंतर पुढे दयाची क्रेडिटची टोटल 2,04,311 आणि डेबिटची आहे 1,000. क्रेडिटची टोटल मोठी आहे 2,04,311. या ठिकाणी 2,04,311 मधनं 1,000 रुपये मायनस अमाऊंट येणार 2,03,311. हे दोघं अमाऊंट ट्रान्सफर करायची आहे या ठिकाणी बॅलन्स शीटला 1 नंबरला आपण जागा सोडली तिथं कॅपिटल अकाउंट दया क्षमा. या ठिकाणी दयाची अमाऊंट आलेली आहे 2,03,011 आणि क्षमाची आलेली आहे 1,64,310. दोघांची टोटल केली असता अमाऊंट येईल 3,67,621. 3,67,621. इथं आपल्याला लायबिलिटी साईडची आणि ॲसेट साईडची जर आपण बॅलन्स चेक केले तर या ठिकाणी दोघांची टोटल जर का केली तर अमाऊंट येईल 4,82,321 सिंगल डबल लाईन मध्ये. $4,82,321 4,82,321 4,82,321 आणि 4,82,321 लायबिलिटी आणि ॲसेटची टोटल आपली बरोबर येईल. तुम्ही पण चेक करून बघा. या पद्धतीने आपलं बॅलन्स शीटची लायबिलिटी आणि ॲसेट शीट साईडच्या दोघं बॅलन्सची अमाऊंट जर सेम आली तर या ठिकाणी आपला प्रॉब्लेम बरोबर आहे असं गृहीत धरलं जात असतं. गृहीत धरलं जात नसतं तर त्या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर असतं, आपला प्रॉब्लेम बरोबर असतं आणि टोटल 12 पैकी 12 मार्क आपल्याला या ठिकाणी आपल्या HSC बोर्ड परीक्षेमध्ये या ठिकाणी मिळत असतात. तर चला आपला सेकंड जो काही प्रॉब्लेम असेल इलिस्ट्रेशन नंबर 2 तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. या ठिकाणी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये जर का काही अडचणी येत असतील, समस्या येत असतील, काही क्युरी राहिली असेल, काही डाऊट असेल तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट करा. धन्यवाद.